सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, आय गॉट कर्मयोगी हे प्रशिक्षण महाराष्ट्रातल्या सर्व विभागातल्या कर्मचाऱ्यांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या 100% कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. नेमकं हे आय गॉट कर्मचारी नेमकं काय आहे, इथं या प्रशिक्षणाची नेमकी गरज काय आहे, या प्रशिक्षणाचा उद्देश कोणता आहे, शासकीय कर्मचारी म्हणून यात आपली भूमिका कोणती असणार आहे, आपल्याला त्याचा फायदा काय मिळणार आहे या प्रशिक्षणाचा, या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतातल्या सर्व कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण करणं आहे, ज्याला आय गॉट कर्मयोगी असं म्हटलेलं आहे. तर काय आहे आय गॉट? तर बघा, आय गॉट इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग. आय गॉट म्हणजे काय, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आय गॉट. तर त्याचा अर्थ काय आहे, इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग असं त्याचा अर्थ आहे. त्यालाच मराठीमध्ये एकात्मिक सरकारी ऑनलाईन प्रशिक्षण हा त्याचा अर्थ आहे. मित्रांनो, हे सर्व विभागातील 100% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करणं बंधनकारक आहे. फक्त कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर अधिकाऱ्यांना देखील, सर्व अधिकाऱ्यांना देखील हे प्रशिक्षण करणं कंपल्सरी आहे. याची गरज काय आहे, याचं ध्येय कोणतं आहे? तर मित्रांनो, पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाशी सुसंगत, जलद, प्रतिसादशील आणि उच्च दर्जाच्या सार्वजनिक सेवा देण्यास सक्षम अशी सुधारित नागरी सेवा निर्माण करणे हे यामागचे ध्येय आहे. बघा, खूप शब्दमांडणी खूप जबरदस्त केलेली याच्यामध्ये. 2047 पर्यंत भारताच्या ध्येयाशी सुसंगत, जलद, प्रतिसादशील आणि उच्च दर्जाच्या सार्वजनिक सेवा देण्यास सक्षम अशी सुधारित नागरी सेवा निर्माण करणे हे याचं मागचं ध्येय आहे. मित्रांनो, कर्मयोगी अंतर्गत एक एकात्मिक ऑनलाईन प्रशिक्षण व्यासपीठ आहे, ज्याचा उद्देश भारतीय नागरी कर्मचाऱ्यांची कौशल्य आणि क्षमता वाढवणे हा आहे. म्हणजे भारतातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. आपण महाराष्ट्रापुरता विचार करतोय म्हणून आपण महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा शब्द प्रयोग करतोय. मित्रांनो, या प्रशिक्षणातून नेमकं काय साध्य होईल, तर कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी होईल. या प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल पूर्ण करता येतील. त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये क्षमता निर्माण होईल, क्षमता वाढवता येईल. कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवश्यक सामग्री त्यांना मिळेल. मला काही समस्या आहे, मला काही समजून घ्यायचं आहे, तर नेमकं मी कुठं पाहू जे विश्वासार्ह आहे. आज गुगल काढलं, यूट्यूब काढलं की प्रत्येक बाबीवर ज्ञान मिळतंय, परंतु ते किती सत्य आहे यामध्ये साशंकता असते. मात्र हे शासकीय प्लॅटफॉर्म आहे आणि इथं टाकलेली माहिती, इथे जे कोर्स आहे हे अगदी खात्रीशीर आहेत, हे शासनाने टाकलेले आहे. त्यामुळे खूप मोठी जी शाश्वत म्हणजे सत्य माहिती आहे, ती सत्य माहिती खूप मोठ्या प्रमाणावर इथं आपल्याला मिळणार आहे. दुसरी बाब म्हणजे विविध प्लॅटफॉर्मवर कर्मचाऱ्यांना सहज वापर करता येईल. विविध प्लॅटफॉर्म कसे वापरायचे, त्या प्लॅटफॉर्मवर त्यांना सहज वावरता येईल, त्या प्लॅटफॉर्मचा त्यांना वापर करता येईल. काळाची गरज असलेले ई-लर्निंग अभ्यासक्रम देखील इथे मिळतील कर्मचाऱ्यांना, ते समजून घेता येतील, जी की आजच्या काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूलभूत डिजिटल साक्षरता हे कौशल्य आहे, हे कर्मचाऱ्यामध्ये रुजवता येईल. याच्यामध्ये उदाहरणार्थ सायबर सिक्युरिटीच्या संदर्भाने याच्यामध्ये कोर्स आहे. म्हणजे एक कोर्स आहे तर फसवणूक कशी केली जाते, त्याच्यापासून कसं वाचलं पाहिजे, काय करावं, या सगळ्या बाबी आपल्याला इथं एक कर्मचारी म्हणून इथं आपल्याला बघता येईल, समजून घेता येईल. यापासून आपण तर सुरक्षित राहू, पण आपल्याला इतरांना देखील यातून सुरक्षित करता येईल. अत्यंत महत्त्वाचा हा प्रोग्राम असून शासनाचा, याच्यासाठी खूप मोठी आपली एक कर्मचारी म्हणून याच्यात आपली भूमिका असणार आहे. मित्रांनो, या पद्धतीनं ही गरज आहे. पुन्हा व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.